जुना बुधगाव रोडवरील पंचशील नगर परिसरातील दुपारी झालेल्या भांडणाच्या रागातून एकाच रात्री बेदम मारहाण केल्याची घटना घडली। सदर मारहाणीचा प्रकार हा रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी रात्री 10:30च्या सुमारास घडला आणि या प्रकरणी रवींद्र पांडुरंग जमादार वय वर्ष 39 राहणार पंचशील नगर सांगली यांनी संजय नगर पोलिसात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित अशोक सुरेंद्र बुकटे वय वर्ष 60, सुनीता अशोक बुकटे वय वर्ष 55 आणि अक्षय अशोक बुकटे वय वर्ष 25 तिघे राहणार पंचशील नगर सांगली या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। आणि याबाबत अधिक माहिती अशी की रवींद्र जमादार हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील जुना बुधगाव रोडवरील पंचशील नगर परिसरात राहतात। संशयित तिघे सुद्धा याच परिसरात राहतात। दुपारी संशयित आणि जमादार यांच्यामध्ये वाद झाला होता आणि याच वादाच्या कारणातून रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास संशयित तिघेजण हे जमादार यांच्या घरासमोर आले। या ठिकाणी त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून जमादार यांच्या आईला मारहाण केली। बहीण शुभांगी यांना सुद्धा मारहाण केली। त्यानंतर अक्षय बुकटे यांनी रवींद्र जमादार यांच्या डोक्यात काठीने मारून जखमी केले आणि घडलेल्या या प्रकारानंतर जखमी रवींद्र जमादार यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।